नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ही मोत्याची कीचेन कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी नायलॉनचा धागा, सुई, कात्री, लाल आणि पांढऱ्या रंगाचे मणी, पांढरा मणी 4 नंबरचा, लाल मणी 6 नंबरचा घेतलेला आहे. सगळ्यात आधी धाग्यात 1 लाल 2 पांढरे, 1 लाल 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि गाठ मारून घ्यायची आहे. व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्या, म्हणजे ते लूज पडायला नको. तुम्ही इथे कोणतेही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. क्रिस्टल मणी हवे असतील तर तेही वापरू शकता. आता आपण या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यात 2 पांढरे, 1 लाल 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. याच लाल मण्यातनं पुन्हा एकदा धागा बाहेर काढून घ्यायचा आणि हा एक राऊंड करून घ्यायचा. आता धागा 3 मणी पुढे सरकवायचा आहे. हे 2 पांढरे मणी आणि त्यानंतर हा पुढचा लाल मणी असा धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता धाग्यात 1 पांढरा, 1 लाल आणि 2 पांढरे मणी ओवायचे. याच लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा हा 1 पांढरा मणी आणि हा पुढचा लाल मणी असा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता धाग्यात 2 पांढरे, 1 लाल 1 पांढरा असे मणी ओवायचे. या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर 2 पांढरे मणी आणि पुढचा लाल मणी असा धागा सरकवून घ्यायचा. दरवेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 1 पांढरा, 1 लाल आणि 3 पांढरे मणी ओवायचे आहेत. या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. मग हा खालचा पांढरा मणी आणि पुढचा लाल मणी असा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता 2 पांढरे, 1 लाल 1 पांढरा असे मणी ओवायचे. ह्या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. मग 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. आता 1 पांढरा, 1 लाल 2 पांढरे मणी ओवायचे. ज्या लाल मण्यातनं धागा खाली काढलाय त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा काढून घ्यायचा. मग हा खालचा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि त्याच्या पुढचा जो लाल मणी आहे त्यातूनही आपण धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता 1 पांढरा, 1 लाल 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा असे मणी ओवून याच लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग धागा पुढच्या 2 मण्यातनं सरकवून घ्यायचा आहे. पहिला पांढरा मणी आणि पुढचा लाल मणी असा हा धागा सरकवून घ्यायचा आहे. आता आपण धाग्यामध्ये 1 पांढरा, 1 लाल 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. मग या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. आता धाग्यात 2 पांढरे, 1 लाल 1 पांढरा असे मणी ओवायचे. या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. मग या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या एका लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. दरवेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 1 पांढरा, 1 लाल 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. पांढऱ्या मण्यातनं पुढे सरकवायचा
आणि या पुढच्या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे। आता आपण धाग्यात 2 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे। या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा, 2 पांढऱ्या मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचं आहे आणि पुढच्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे। आता आपण धाग्यामध्ये 1 पांढरा, 1 लाल, 2 पांढरे मणी ओवायचे आहेत। याच लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। मग 1 पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा 1 लाल मणी असा धागा सरकवून घ्यायचा आहे। धागा ओढून घ्यायचा। आता धाग्यात 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे मणी ओवायचे आहेत। याच लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा, त्यानंतर धागा 2 पांढऱ्या मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा आहे आणि या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता धाग्यात आपल्याला 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे। याच लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा। मग धागा आपण 2 पांढरे मणी पुढे सरकवून घेत आहोत। इथे आपण लाल मण्यातनं धागा बाहेर काढत नाही आहोत, फक्त 2 पांढऱ्या मण्यातनं पुढे सरकवून घेतलाय। आता 1 पांढरा मणी ओवायचा आणि या सगळ्यात पहिल्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे। हे असं आपल्याला जोडायचं आहे, हार्ट शेप त्याचा दिसला पाहिजे। पांढरा मणी आपण ओवलाय तर या लाल मण्यातनं धागा वरून खालच्या दिशेने आपण घालत आहोत। हे बघा, अशा पद्धतीने हे तयार झालंय। आता 1 पांढरा, 1 लाल, 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो लाल मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। इथे आपला हा हार्ट शेप तयार झालेला आहे। आता आपण धागा या पांढऱ्या मण्यातनं, सगळ्यात खालचा जो पांढरा मणी आहे त्यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते लूज पडत नाही। मग या लाल मण्यातनं पण आपण धागा बाहेर काढून घेत आहोत। धागा ओढून घ्यायचा आहे। इथे आपण आता गाठ मारून घ्यायची आहे आणि मग धागा एखाद दुसऱ्या मण्यातनं बाहेर काढून कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही वेगळं कुठलंही कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता, क्रिस्टल मणी वापरू शकता। तर असाच आपण दुसरा एक हार्ट सुद्धा करून घेणार आहोत आणि मग आपण ते जोडून घेणार आहोत। तर तेही आपण करून घेऊया। दुसरा हार्ट पण असाच करून घेऊया। गाठ मारल्यानंतर एखाद 2 मण्यातनं धागा पुढे सरकवायचा आणि मग तो कट करायचा। तर हे असे दोन्ही हार्ट मी करून घेतलेले आहेत आणि या लाल मण्यातनं धागा मी काढून घेतलेला आहे खाली। आता धाग्यात आपण 1 लाल मणी ओवून घेत आहोत। हा दुसरा हार्ट बरोबर याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो लाल मणी आहे उजव्या साईडचा त्यातनं धागा बाहेर काढून घेत आहोत। धागा ओढून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपल्याला आतल्या बाजूला हे जोडायचं आहे। खालचे जे 2 पांढरे मणी आहेत ते जोडायचे, त्यासाठी आपण 1 पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि आता खालचा जो हार्ट शेप आहे त्यातल्या या टोकाच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हा पांढरा मणी इथे बसेल। अजून 1 पांढरा मणी ओवून घ्यायचा आणि वरच्या हार्ट मधल्या हा जो पुढचा लाल मणी आहे
त्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। डावीकडचा लाल मणी। आता एक लाल मणी ओवायचा आणि हा आपल्याला इथे बसवून घ्यायचा आहे। तर हे जे खालच्या हातचे हे जे 2 पांढरे मणी आहेत, या 2 पांढऱ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे असे 4 मणी इथे बसतील बरोबर। हे 2 लाल मण्यांनी आपण हे खालचं टोक जोडून घेतलंय। आता इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गॅप मध्ये आपल्याला लाल मणी भरायचा आहे। तर एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि 1 2 3 सोडून देऊन चौथ्या आणि 5व्या मण्यातनं हे जे चौथा आणि 5वा पांढरा मणी आहे यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे असं जोडलं गेलं 6चा राऊंड तयार झालाय बघा। प्रत्येक गॅप मध्ये आपल्याला हे भरायचंय। पुन्हा आता आपण एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि आता तो खालच्या बाजूला जोडायचा आहे असा। हे जे पुढचे जे 2 पांढरे मणी आहेत त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला हे जोडायचं आहे। संपूर्ण लाईन आपण तशीच जोडून घेणार आहोत। पुन्हा एक लाल मणी ओवून घ्यायचा। आता इथे हे जे 3 मणी आहेत त्या 3ही मण्यांमधनं आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे। 3ही मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा। मग आता ह्या गॅप मध्ये परत लाल मणी बसवायचा आहे। 2 पांढऱ्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे जे 2 पांढरे मणी आहेत यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। प्रत्येक गॅप मध्ये आपल्याला एक एक लाल मणी बसवायचा आहे। अशाच पद्धतीने परत एक लाल मणी ओवून घ्यायचा। पुढचे जे 2 पांढरे मणी आहेत त्यातनं आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। असा बसवायचा आहे आपल्याला। त्यामुळे हे जे पुढचे 2 पांढरे मणी दिसतात त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। अपोजिट साइडच्या मण्यांमधनं बाहेर काढायचा धागा। आता पुन्हा एक लाल मणी ओवून घ्यायचा। लाल मणी ओवून तो धाग्यात तसा आपण ठेवून बघायचा। हे बघा ह्या गॅप मध्ये आपल्याला इथे बसवायचं आहे। तर आता वरच्या हात मधल्या या एकाच पांढऱ्या मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेते। जशी गॅप असेल तसं एकाच मण्याची गॅप आहे इथे, त्यामुळे एकाच पांढऱ्या मण्यातनं काढायचं। पुन्हा एक लाल मणी घालायचा। आता हे जे पुढचे 2 पांढरे मणी आहेत खालच्या हात मधले हे पुढचे 2 पांढरे मणी यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आपल्याला जिथे बसवायचा आहे तो मणी, ज्या गॅप मध्ये बसवायचा आहे तो मणी, त्याच्या पुढच्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा। तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे लाल मणी जॉईंट करून घेऊया। हे बघ, हे असे सगळीकडून आपण जिथे जिथे गॅप आहे तिथे आपण लाल मणी सगळीकडे जॉईंट करून घेतलेत। हे असंच ठेवलं तरी देखील चालतं, किंवा तुम्हाला आतूनही जॉईंट करायचं असेल तर आता आपण पांढऱ्या मण्यांनी आतनं जॉईंट करून घेत आहोत। सेम ह्याच पद्धतीने जॉईंट करायचं आहे। मी या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहे। खालती आपण एका ठिकाणी जॉईन केलंच आहे ऑलरेडी। आता हे जे 2 पांढरे मणी आहेत
या 2 पांढऱ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घेत आहे। आतल्या साईडने जॉईन करणं अगदी गरजेचं असं नाही आहे, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही आतूनही असं जॉईन करू शकता। एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे। आता आपल्याला खालच्या हातशी जायचं आहे, त्यामुळे आतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि हा जो खालचा शेप आहे त्यातल्या या पुढच्या 2 मण्यांमधनं ज्या गॅपमध्ये आपल्याला बसवायचं आहे त्याच्या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। या 2 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे इथे आपल्या ह्या गॅपमध्ये पांढरा मणी बसला। आता परत आपण एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस, आतून अशी ही सुई काढून घ्यायची बाहेर आणि आता ज्या गॅपमध्ये हा बसवायचा आहे मणी त्याच्या पुढच्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। या मण्यातनं काढून घ्यायचं। तर 1 2 3 4 5 6 हा जो 6वा मणी आहे यातनं धागा बाहेर आपण काढून घेत आहोत। एकाच मण्यातनं काढायचा आहे, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला बसवायचा आहे, तर कुठे 1 मणी येईल, कुठे 2 मणी येतील, जसं आपण ओवलेलं असेल त्याप्रमाणे। असं इथे पांढरा मणी गॅपमध्ये बसलेला आहे। पुन्हा आता आपण एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे। आतून ही सुई अशी बाहेर काढून घ्यायची, ह्या बाजूला यायचं आहे। ज्या गॅपमध्ये बसवायचं आहे त्याच्या पुढच्या मण्यातनं इथे आपल्याला बसवायचं आहे। तर हा जो पुढचा पांढरा मणी आहे यातून आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हा 7वा मणी जो आहे या लाईनीतला त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे अशा पद्धतीने आपण हे आतनं पांढरे मणी बसवू शकतो आणि याला कीचेनचं लावून घ्यायचं आहे। चेन असते ती लावून घ्यायची। असेच जर का तुम्ही सिंगल हार्ट शेप जरी करून घेतलेत तरी त्याचं सुद्धा डिझाईन काहीतरी करू शकता। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।